आज आपण पुण्यातल्या एका अतिशय धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. ही घटना घडली आहे पुण्यातल्या नानापेठ भागात आणि यात गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर पूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. घटना अशी आहे की आयुष उर्फ गोविंद कोमकर नावाचा 20 वर्षाचा तरुण क्लासमधून घरी परतला होता. तो आपल्या घरच्या बेसमेंट पार्किंगमध्ये 8:30च्या दरम्यान गेला आणि तेव्हाच दुचाकीवर आलेले 2 अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्याचा मारा केला. सांगितलं जातंय की तब्बल 11 गोळ्या झाडण्यात आल्या आहे आणि काही बातम्यांनुसार त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनीही हल्ला केला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही साधीसुधी हत्या नाही, तर यामागे एक जुनी वैरभावनेच्या पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यातच वनराज आदेवकर नावाच्या माजी नगरसेवकाचा खून झाला होता. या खुनाच्या प्रकरणात आयुषच्या कुटुंबातील काही लोक आरोपी होते. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की ही हत्या म्हणजे आदेकर समर्थकांनी घेतलेले बदला असू शकतो. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे उपआयुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलं, तपासासाठी 6 पथकं नेमली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास, साक्षीदाराचा जबाव हे सगळे कामं वेगाने सुरू आहे. आयुष स्वतः कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सामील नव्हता, पण त्याचं कुटुंब हत्येच्या प्रकरणात आरोपी असल्यानं हा बदला घेतला असावा अशी शक्यता जास्त वर्तवली जात आहे. ही घटना खूप गंभीर आहे, कारण गणेश उत्सव विसर्जनाच्या आधी घडली आहे. शहरात सणासाठी मोठा बंदोबस्त पोलिसांकडून करण्यात आला होता. तरीसुद्धा घटना घडणे हे चिंताजनक आहे. सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. आता पोलिसांसमोर 2 मोठे आव्हान होते. एक म्हणजे या हत्येचा आरोपी पकडणे आणि दुसरं म्हणजे आदेकर आणि कोमकर कुटुंबामधला वाढता संघर्ष थांबवणे. पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे, कारण 2 गटातल्या टोळी युद्ध रोखणे आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. कारण गणेशोत्सवाच्या दरम्यान ही घटना घडली. गणेशोत्सवाच्या दरम्यान असा गोळीबार होणे यासाठी अत्यंत चिंताजनक बाब पुण्यामध्ये निर्माण झाली आहे. कारण हा आरोपी या सर्व घटनाक्रम असून सुद्धा 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्या मुलावर गोळीबार करतात. ही पोलिसांसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्याचबरोबर पोलिसांचा तपास ठिकठिकाणी सुरू आहे. आता यामध्ये कोणाचा चेहरा समोर येतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.